कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात अनेक वर्षांपूर्वी महापालिकेच्या मालकीचे 14 गाळे उभारण्यात आले होते। या गाळ्यांमुळे नाट्यगृहाचा परिसर संकुचित झाला होता, तसंच सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता। नाट्यगृहाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील विकासासाठी या अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला। संबंधित गाळेधारकांना महापालिकेनं नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता। न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई करत सर्व गाळे जमीनदोस्त करून परिसर मोकळा केला। दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार नाट्यगृह परिसरातील सर्व अतिक्रमणं हटवण्यात आल्याचं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक विलास साळोखे यांनी सांगितलं। ईस्ट ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका आज केशवराव भोसले नाट्यगृहालगत जे महानगरपालिकेच्या मालकीचे जे गाळे होते, हे गाळे रीतसर 81 ची नोटीस लागू करून सुनावणी घेऊन शेवटी मनपाच्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि आज रोजी सदरचे गाळे हे निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे। या कारवाईमुळे नाट्यगृहाच्या सभोवतालचा परिसर मोकळा झाल्यानं नाट्यगृहाला आता मोकळी जागा मिळाली आहे। भविष्यात नाट्यगृह अधिक सुंदर आणि सुव्यवस्थित उभं राहून सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक वाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्या रूपात झळकणार अशी नागरिकांना अपेक्षा आहे।